आणि एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे। ती बातमी काय आहे ती आपण पाहणारच आहोत। मात्र तत्पूर्वी एक सुनेत्रा पवार यांच्या संदर्भातली ही महत्त्वाची बातमी आहे। राष्ट्रवादी राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवारच बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा झाली आहे। अत्यंत महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। प्रफुल्ल पटेल यांच्याकडून नावाची घोषणा करण्यात आलेली आहे आणि सुनेत्रा पवार यांना सर्व आमदारांचा पाठिंबा आहे। राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी आता सुनेत्रा पवार याच विराजमान होतील। बैठकीमध्ये सुनेत्रा पवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। कार्यकारी अध्यक्ष असलेले प्रफुल्ल पटेल यांनी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे। सुनेत्रा पवार यांना सर्वच आमदारांनी पाठिंबा दर्शवला। त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर सुनेत्रा पवार याच विराजमान होणार आहेत। देवेंद्र कोल्हटकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। देवेंद्र, अखेर सुनेत्रा पवार यांचीच राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड होणार आहे। सागर, आपल्याला माहिती आहे की गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोण असणार याची चर्चा घडत होती आणि आज एक महत्त्वाची बैठक जी आहे ती सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली देवगिरी बंगल्यावरती नुकतीच पार पडलेली आहे। या बैठकीचे राष्ट्रवादीचे सर्व महत्त्वाचे नेते आमदार उपस्थित होते आणि त्यांच्या समोरच प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केलेली आहे आणि त्यांना सर्व आमदारांनी समर्थन दिलेलं आहे। जी माहिती मिळते त्यानुसार येत्या 26 फेब्रुवारीला एक महत्त्वाची बैठक बोलावली जाईल। या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली जाईल। त्यासोबत त्यांची राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी निवड देखील केली जाईल अशा पद्धतीची माहिती मिळते। त्यासोबत संघटनात्मक बांधणी असेल किंवा इतर राजकीय विषय असतील या अनुषंगाने देखील एक महत्त्वाची बैठक जी आहे ती देवगिरी निवासस्थानी नुकतीच पार पडलेली आहे। नक्कीच देवेंद्र, या बैठकीतील अधिक अपडेट्स आम्ही तुमच्याकडून जाणून घेत राहू। धन्यवाद तोपर्यंत दिलेल्या या माहितीसाठी।